गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्त चहा आणि चपातीने सुरुवात केली आणि आमच्या बाळाचे असं नवीन नवीन शिकते बघा ना, होट कसे करते त्याच्यामुळे तिची एक क्लिप घेतली. आणि आज मी माहेरी चालले होते म्हणून रस्त्यामध्ये मस्त वडापाव आणि ते खाल्लं, कारण की खूप दिवसापासून मी वडापाव समोसा पाव खाल्ला नव्हता. म्हणून मस्त तो एन्जॉय केला आणि बाळाबरोबर पण असंच टाईम स्पेंड केला. आणि मी आज माहेरी आले होते त्याच्यामुळं रक्षाबंधन होतं आणि मग बाळाला मस्त ओवाळून घेतलं. बाळ म्हणजे आमचा भाऊ बरं का. आणि बाळाला मस्त ओवाळून घेतलं. माझी बहीणही तिनेसुद्धा ओवाळून घेतलं. बाळाची आजीची अशी मस्ती चालली होती. आईचं आणि बाळाचं नातं किती छान असतं ना. आणि नंतर आम्ही असा एक फॅमिली फोटो काढून घेतला आमचा, कारण की खूप दिवसांनी माहेरी आल्यावर किती छान वाटतं ना. आणि मी जशी डिलिव्हरी होऊन गेले होते तशी मी बाळाला घेऊन आलेच नव्हते, म्हणून मग यांचं सगळ्यांचं चाललं होतं ये म्हणून. आणि मम्मीने शेवभाजी आणि चपाती केली होती म्हणून ती एन्जॉय केली. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. माझ्या मम्मीने नवनाथांची पोथी लावली होती 7 दिवसांची. त्याचंसुद्धा उद्यापन होतं, त्यामुळे मी उद्यापनासाठी सुद्धा आले होते. आणि इथे आमची घरातली आरती चालली होती आणि आज उद्यापन देखील होतं. आणि आमचं बाळ मोठ्या मोठ्याने आरती आम्ही म्हणतोय म्हणून तिला रडू येत होतं, म्हणून आम्ही तिचीसुद्धा मजा घेतली इथे. आणि उद्यापन देखील खूप छान झालं. आणि इथे उद्यापनाचीच तयारी केली आहे. 9 मुलं जेवायला घालायची असतात म्हणून ते सगळा स्वयंपाक करून घेतला. आणि इथं आई म्हणजे माझी मम्मी बाळाची नजर उतरवत होती. आणि इथं आम्ही मस्त 5 भाज्या पित्राला वगैरे आपण जसं करतो तसं आळूवडी, मेंदूवडे, खिचडी भात, पाटवड्या आपण जे बेसनाच्या करतो त्या, भात आणि भरपूर अशा गोष्टी, जसं की खीर, जोंधळ्याची खीर आपण बनवतो त्याची पण मी रेसिपी एकदा शेअर करेल तुमच्याबरोबर. ती केली होती. आणि बाळ बघा आमचं साईड बाय साईड एवढं भारी. आणि वैतागसुद्धा लिहिला नाही बाळाने, एवढा छान आमचा टायमिंग गेला. आणि तुम्ही मठ्ठा केला होता तो सुद्धा छान झाला होता.